तुम्हाला जर का नाश्ता हेल्दी हवा आहे, चांगला पौष्टिक हवा आहे, ग्लुटेन फ्री हवा आहे, त्यामध्ये प्रोटीन पण हवा आहे आणि भरपूर भाज्याही हवा आहेत, तर हा पराठा तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. खमंग खुसखुशीत मस्त असा हा पराठा आपण तयार केलेला आहे. मुलांना टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा दोन्ही वेळच्या जेवणासाठी देखील तुम्ही तयार करून घेऊ शकता. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रीती समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी 1.5 कप इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. वजनी म्हणाल तर 150 ग्रॅम हे पीठ आहे. चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ घालूया. इथे मी अर्धा टीस्पून इतकं मीठ घातलेलं आहे. यानंतर पाव टीस्पून इतकी हळद घातलेली आहे. लाल तिखट अर्धा टीस्पून इतकं आपण घेतलेलं आहे. 2 टीस्पून इतके आपण सफेद तीळ घेतलेले आहेत. पाव टीस्पून इतका आपण ओवा घेतलेला आहे. ओवा हाताने चांगला कुस्करून घ्यायचा, म्हणजे ह्याचा फ्लेवर चांगला येतो. 3 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता. 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. वजनाने म्हणाल तर 20 ग्रॅम कोथिंबीर आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. वजनाने म्हणाल तर हा कांदा 60 ग्रॅम आहे. अर्ध गाजर किसून घेतलेला आहे. अर्ध बीट किसून घेतलेला आहे. यानंतर 1 इंच आलं आणि 3 पाकळ्या लसूण आपण किसून घेतलेला आहे. प्रोटीनसाठी आपण इथे डाळ्यांचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही चण्याचं पीठ देखील वापरू शकता. तर इथे मी हे भाजलेल्या डाळ्यांचं पीठ 3 टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे. आणि इथे आपण किसलेलं पनीर घेतलेलं आहे 1 छोटी वाटी. पनीर मी 65 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे. डाळ्यांचं पीठ आणि पनीर यामुळे ह्या नाश्त्यामध्ये आपल्याला प्रोटीन मिळतं. आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. अगदी चांगलं चोळून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे 1 कप गरम पाणी. थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर असं चांगलं मळून तयार करून घ्यायचं आहे. ज्वारीच्या पिठाला चिकटपणा नसतो, त्यामुळे इथे आपण गरम पाणी वापरलेलं आहे. हे व्यवस्थित मळून घ्यायचं, म्हणजे ह्याला चिकटपणा होईल आणि आपल्याला पराठा जो आहे तो व्यवस्थित लाटता येईल. तर इथे बघा मी असं मळून घेतलेलं आहे. हे पीठ चांगला गोळा तयार करून घ्यायचा. आता बघा एकदम स्मूथ असा गोळा तयार झालेला आहे. खूप घट्ट पण नाही आहे. आता ह्याला झाकून ठेवूया आपण 10 मिनटं. 10 मिनटानंतर पीठ आपलं चांगलं सेट झालेलं आहे. तर आता एक गोळा आपण काढून घेऊया आणि बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून ते कडक होऊ नये. हा जो गोळा आहे तो चांगला मळून घ्यायचा, म्हणजे ह्याचे काठ थोडे कमी फुटतील. तर इथे मी हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता लाटण्यासाठी मी ज्वारीचंच पीठ घेतलेलं आहे, जेणेकरून हा नाश्ता जो आहे तो ग्लुटेन फ्री आपला तयार व्हावा. तर आता हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे. आता ह्याच्यावर मी थोडेसे कलोंजी घातलेली आहे. नसेल तर नाही घातलं तरी चालेल. आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालायची, म्हणजे पराठा दिसायला छान दिसतो. आणि आता आपल्याला हा पराठा चांगला लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने. अगदी हलक्या हाताने हा लाटायचा आहे. तर तुम्हाला पराठा जो आहे तो किती मोठा बनवायचा आहे त्यावर अवलंबून आहे. मी थोडासा हा मोठा तयार करून घेते. बघा मस्त असा हा पराठा तयार झालेला आहे. आता इथे पीठ आपण व्यवस्थित मळून घेतल्यामुळे काठ थोडे कमी फुटलेले आहेत, त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं. बघा मस्त असा हा पराठा तयार झालेला आहे. जास्त पातळ हा पराठा तयार करायचा नाही आहे, थोडा जाडच ठेवायचा. तवा इथे गरम करत ठेवला होता, त्यावर तेल घालून घेतलं होतं आणि आता हा पराठा आपण मस्त ह्याच्यावर घातलेला आहे. वरून तेल घालायचं, तेल किंवा तूप काहीही वापरू शकता. आता ह्यामध्ये भाज्या कच्च्या आहेत, त्यामुळे पराठा जो आहे तो चांगला खरपूसच आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे वरून दोन्ही साईडने आपल्याला तेल लावून चांगला भाजून घ्यायचा हा पराठा, अगदी खरपूस होईपर्यंत. मध्यम आचेवर मी व्यवस्थित हा पराठा चांगला मस्त शेकून घेतलेला आहे. याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा मस्त दिसायलाही छान दिसतोय, रंगही त्याचा खूप छान आलेला आहे आणि चवही तितकीच ह्याला भन्नाट आहे. आता याच पद्धतीने मी दुसरा एक पराठा तयार करून घेतलेला आहे. हा पराठा मी थोडा छोटा बनवलेला आहे आणि थोडासा जाड ठेवलेला आहे.
बघा मस्त असे हे पराठे तयार होतात. मुलांना काहीतरी हेल्दी द्यायचं असेल तर असा पराठा नक्की तयार करून बघा. ग्लुटेन फ्री आहे. याशिवाय ह्यामध्ये प्रोटीन आहे. भरपूर अशा भाज्या आहेत. त्यामुळे हा पराठा नक्कीच एकदम मस्त हेल्दी असा आहे. तर इथे आपण काही पराठे तयार केलेले आहेत. घेतलेल्या साहित्यामधून 7 ते 8 पराठे तयार होतात. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त खमंग कुरकुरीत हे पराठे तयार झालेले आहेत. पराठा खायला देताना त्यावर तूप किंवा बटर लावा. पराठे अतिशय स्वादिष्ट लागतात. इथे मी तूप घातलेलं आहे. दहीसोबत किंवा चटणीसोबत किंवा मग कुठल्याही रायत्यासोबत तुम्ही हा पराठा सर्व करू शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.